हे छत्रपती शिवरायांना या ठिकाणी पुष्पमालिका अर्पण करत आहेत। पुन्हा एकदा आपण जयघोष करूया महाराष्ट्राच्या महापुरुषांचा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। त्याचप्रमाणे काते साहेब हे दिनेश पांचाळ आमचे मित्र यांनी मंचकावर यायचं आहे। काते साहेबांना विनंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमालिका अर्पण करायची आहे। त्याचप्रमाणे माऊली थोरवे साहेब आणि दिनेश पांचाळ साहेब मी आपल्याला विनंती करतो हिंदू सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद। आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे। एक महत्त्वाची सूचना, जे कार्यकर्ते या ठिकाणी मोटरसायकलने आलेले आहेत त्यांनी आपल्या मोटरसायकल बाजूच्या पटांगणात घ्या, पुढच्या बाजूला घ्या पाहिजे, या बाजूला मागच्या बाजूला देखील जागा आहे। या ठिकाणी सीएम साहेबांचा नक्कीच दक्षिण मध्य मुंबईतल्या काही सर्वच नारी शक्तींचा आज इथे तुम्ही जल्लोष बघितला असेल आणि नारी शक्ती ही देवी समान असते, मी प्रत्येक वेळेला सांगते, आणि जी संपूर्ण नारी शक्ती आज राहुल शेवाळेंच्या मागे आहे। नारी शक्ती तिसऱ्यांदा हॅट्रिक होणार राहुल शेवाळे आणि तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदीजीच होणार। मुख्यमंत्री साहेबांचा आणि नरेंद्र मोदी साहेबांचा हा आशीर्वाद शेवाळे साहेबांना आहे। महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी 1.5 महिना झाला हा प्रचार सुरू आहे। महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते याच्यामध्ये उपस्थित आहेत, परंतु आज तो प्रचार शिखरावर पोहोचला असं मी म्हणेन, कारण या ठिकाणी घाटला गावदेवी मैदान येथे असलेली ही सभा आणि पहिल्यांदाच या ठिकाणी मुख्यमंत्री आले आणि या भागातील जे SRAचे प्रश्न आहेत, म्युन्सिपल चाळींचे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांना त्यांनी सविस्तरपणे या ठिकाणी लोकांना माहिती दिली आणि महाराष्ट्र शासन हे कटिबद्ध आहे महाराष्ट्र वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, या मुंबईतील सर्व झोपडपट्टीधारकांना स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी। आणि गेली 10 वर्ष शेवाळे साहेब यासाठी प्रयत्नशील आहेत। त्यांनी आता तो आराखडा बनवलेला आहे आणि या 5 वर्षामध्ये या भागातील जास्तीत जास्त लोक आपल्या घरामध्ये जाणार आहेत आणि शेवाळे साहेबांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि ठणकावून सांगितलेलं आहे की पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा ते या ठिकाणी मतं मागायला येतील तेव्हा तुम्ही त्यांचं स्वागत त्यांच्या स्वतःच्या घरात कराल। हा विश्वास आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे आणि मला विश्वास आहे 2014ला देखील हे सर्व मतदार शेवाळे साहेबांच्या पाठीशी होते, 2019ला होते, तेव्हा देखील दोन्ही वेळेला धनुष्यबाण होतं, आजही धनुष्यबाण आहे आणि या वेळेला हा विक्रम मागच्या 2 टायमाचा मोडीत काढून या भागातील जनता जी आहे ही शेवाळे साहेबांना भरभरून मतदान करेल आणि या भागातला जो विकास करायचा आहे त्या विकासासाठी शेवाळे साहेबांचे हात मजबूत करेल। धन्यवाद। हम तुम्हारे साथ हैं। महायुतीचा विजय हो, महायुतीचा विजय हो। हर हर महादेव, हर हर महादेव। भारत माता की जय, भारत माता की जय। शेवाळे साहेब हे सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यांना संपूर्ण माहिती आहे आणि SRAची खास करून त्यांना जास्त माहिती आहे आणि माझी स्वतःची इच्छा आहे की खारदेवनगर घाटल्याची जी झोपडपट्टी आहे ती मी गेल्यानंतर राहिले ती आता शेवाळे साहेब निवडून आल्यानंतर हा पहिला काम खारदेवनगर घाटल्याचं SRAचं करणार आहे याची मी शपथ पहिलीच घेतलेली आहे आणि आता पण घेतलेली आहे। सर्वांनी मला सर्व तुमच्या माध्यमातून विनंती करतो की राहुल शेवाळेंना प्रचंड मताने निवडून आपण द्या, एवढंच माझी सर्वांना प्रार्थना आहे।